कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आगळ्या-वेगळ्या पद्धतीच्या बोर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बोर म्हटलं की प्रत्येक आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय. हिवाळ्याच्या दिवसात चवीने खाल्ले जाणारे फळ म्हणून बोराकडे पाहिले जाते. मात्र वृक्षतोडीमुळे अनेक बोरांच्या जाती नष्ट होत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावरील बोरी सुद्धा आता झपाट्याने कमी होताना दिसत आहे. जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव व वनराई या संस्थेच्या माध्यमातून मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात कुमारी नीता तोडकर, पर्यवेक्षक गोपाल खाडे व दीपाली खोडके यांनी बोर महोत्सवाचे आयोजन विद्यालयात केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बोरांची मांडणी विद्यालयात केली होती. यावेळी बोराची चटणी, बोराचा मुरब्बा, बोराचे बोरकूट, बोराचे सरबत या पदार्थांची रेलचेल होती. गावरान बोर ही दुर्मिळ जनुकीय ठेवा आहेत. वाढते शहरीकरण, बांधकाम, शेती यामुळे ही अस्सल गावरान बोरांची झाड तोडली जात आहेत. गावरान बोरांची चव आणि त्यातील पोषण मूल्य हे हायब्रिड आणि संकरित बोरांच्या तुलनेत जास्तीचे असतात. आपले व आपल्या परिसंस्थेतील पाखरं, खारुताई, माकड, अस्वल, कोल्हा यांचे अन्न म्हणून गावरान बोरांचे विशेष महत्त्व आहे. ही बोरं टिकली पाहिजेत त्यासाठी वनराईच्या विद्यालयाच्या माध्यमातून या बोर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. इंडिया न्यूज TV 24 ची ब्युरो रिपोर्ट, कामरगाव.